आता आपण पाहायचं आहे हाफ ॲडर. हाफ ॲडर म्हणजे काय, जो ॲड करतो पण त्याची ॲड करण्याची क्षमता आहे ती हाफ आहे ॲज कम्पेअर टू फुल ॲडर. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही ॲडिशन करू शकता थोडक्यात. तर आता हाफ ॲडरची गरज का पडते, काय गरज आहे, कशासाठी आहे. तर फॉर एक्झाम्पल समजूया, तुम्ही एका दुकानामध्ये गेला आणि हा एक पेन विकत घेतला. तुम्ही एका दुकानामध्ये गेला आणि हा एक पेन विकत घेतला आहे. पेनची किंमत जर का ₹1 असेल, पेनची किंमत किती आहे, ₹1 आहे. आणि हा एक पेन विकत घेतला, ह्याची किंमत आहे ₹2. ठीक आहे, ह्या दोघांची किंमत घेतली ₹2. आपण कॅल्क्युलेशन केलं की ₹3 झाले. पण हे आपण कॅल्क्युलेशन केलं, पण जो आपला जो PC असेल किंवा मायक्रो कंट्रोलर असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये त्याला अशी ॲडिशन त्याची होत नाही आहे. त्याला बायनरीमध्ये याला कन्व्हर्जन केलं पाहिजे, मग ॲडिशन केली पाहिजे. मग ते कसं होतं, तसं 1साठी आपण काय करतो, 0 0 0 1 1 0 1 1. आपल्याला टेबल माहिती आहे, ही व्हॅल्यू असते 0ची, ही व्हॅल्यू असते 1ची, ही आहे 2ची आणि ही आहे 3ची. आता 1साठी काय येणार 0 1, इथे बघा. 2साठी काय येणार 1 0. आता ॲडिशन करा, 0 + 1 1, 0 + 1 1. हे किती आलं 1 1 1 1 कुठे आहे 3मध्ये, म्हणजे त्याची एकूण टोटल किती झाली 3 झाली. अशा पद्धतीने तुमची ॲडिशन करणार आहे. मग हे सर्किट जे आहे, जे आपल्याला ॲडिशन करून देणार आहे, त्याला काय बोलणार तुम्ही, हाफ ॲडर. नावातच आहे त्याच्या ॲडिशन करतो. तो कसा बनवला जातो हाफ ॲडर ते पण बघा. इकडे तुमचं काय आहे, XOR गेट आहे. इथे काय आहे तुमचं XOR गेट आहे. आणि ह्याच्यातून इथे खालती काय आहे तुमचा अँड गेट आहे. खालती काय आहे तुमचा अँड गेट आहे. आता इकडे काय येणार तुमचं, इकडे येणार तुमचा कॅरी, इकडे येणार सम. हा असेल A आणि B. कळालं, A आणि B तुमचा अशा पद्धतीनं असेल. तो XOR गेटला जोडला जाईल आणि तोच पुढे खालती अँड गेटला जोडला जाईल. आता याचा ट्रूथ टेबल कसा येणार, इकडे A आणि B आहे, 0 0 0 1 1 0 1 1. ठीक आहे, आता याचा आपण ट्रूथ टेबल पूर्ण बघू. कॅरीमध्ये काय येतं आणि सममध्ये काय येतं. इकडे मी सम आणि कॅरी लिहिलेला आहे, सम आणि कॅरी घेतलेला आहे. आता काय होतं बघूया, Aची व्हॅल्यू जर का मी 0 ठेवली आणि Bची व्हॅल्यू जर का 0 ठेवली, पहिली कंडिशन ही वाली कंडिशन. Aची व्हॅल्यू काय केली मी 0 ठेवली आणि Bची व्हॅल्यू पण 0 ठेवली. हा 0 आला इकडे, हा 0 आला इथे, पण इथे कनेक्शन असल्यामुळे हा 0 ह्या वायरच्या थ्रू आला इकडे आणि हा 0 आला इकडे. आता XOR गेट काय करतो, तर XOR गेट करतो जर का दोन्ही इनपुट जर का सेम असतील तर आउटपुटला 0 देतो, आणि दोन्ही इनपुट जर का डिफरंट असतील तर आउटपुटला 1 देतो. हे लक्षात ठेवायचं XOR गेटच्या बाबतीत. म्हणजे दोन्ही इनपुट जर का सेम असतील, 0 0 सेम आहेत, 1 1 असता तरी पण सेम असता, तर दोन्ही जेव्हा सेम असतील तेव्हा XOR गेट काय करतो 0 देतो आउटपुटला. आणि दोन्ही इनपुट जर का डिफरंट असतील, म्हणजे इथे 1 असेल इथे 0 असेल, किंवा इथे 1 असेल इथे 0 असेल, डिफरंट असतील तर आउटपुटला 1 देतो. आता इकडे बघा 0 0 दोन्ही इनपुट सेम आहेत, आउटपुटला काय येणार 0, म्हणून सममध्ये काय आला 0. आता कॅरी म्हणजे काय, अँड गेट आहे. अँड गेट काय करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय, गुणाकार करतोय. 0ने 0ला मल्टिप्लाय केला, गुणला तर काय येणार आन्सर 0च येणार आहे, म्हणून इकडे 0 आला. आता A 0 केला, B 1 केला, Bची व्हॅल्यू किती केली 1 केली, म्हणजे B 1 कुठे कुठे आला, इथे आला B 1. ठीक आहे, B 1 इथे आला. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, ह्या केसमध्ये काय होणार, Aची व्हॅल्यू आणि Bची व्हॅल्यू इकडे काय झालं डिफरंट झालं. B 1 आला आणि A 0 आला. 1 मल्टिप्लाय बाय 0 काय येणार, 1 आणि 0मध्ये हे काय येणार, XOR गेट काय येणार, डिफरंट असेल तर 1 देतो, म्हणून सममध्ये आला 1, इथे आला काय 1. पण अँड गेटमध्ये बघा, शून्याने कुठल्याही संख्येला गुणला तर आन्सर 0च येणार आहे, म्हणून इकडे 0 मल्टिप्लाय बाय 1 केला तर आन्सर काय येणार आहे 0, म्हणून कॅरीमध्ये अजून पण काय येणार 0च येणार. आता ह्याला 1 करा, ह्याला 0 करा, आन्सर काय होणार 0 आला इकडे, ह्या वायरच्या थ्रू 0 आला इकडे, हा 1 आला इथे, हा 1 आला इथे. दोघं काय आहेत 0 1 डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर आउटपुट काय येतं XOR गेटचं 1 येतं, म्हणून इकडे सम आला 1, आणि इकडे काय येणार कॅरी काय येणार, गुणाकार करा, 0 मल्टिप्लाय बाय 1 0 मल्टिप्लाय बाय 1 काय येणार 0च येणार, म्हणून इकडे काय आला 0च आला कॅरी अजूनसुद्धा. आता नेक्स्ट बघूया 1 1 करून, बोथ काय करू 1 1 करू, बोथ A आणि Bची व्हॅल्यू 1 1 ठेवू. आता 1 1 केला तर इथे 1 येणार, इथे पण 1 येणार. 1 मल्टिप्लाय बाय 1 1 आणि 1 दोघं सेम असतील तर इकडे 1 मल्टिप्लाय बाय 1 केला तर आन्सर इथे तर 1 येणार आहे कॅरीमध्ये, कारण इथं मल्टिप्लिकेशन होतं. 1 मल्टिप्लाय बाय 1 1 आलं, पण इथे दोघं सेम असल्यामुळे
काय येणार आउटपुट तुमचं 0 येणार, कारण एक्सॉर गेट काय करतो, दोघं सेम असतील तर आउटपुट 0 देतो. 1 1 दोघं सेम आहेत, सेम असतील तर आउटपुट 0 देतो. ठीक आहे, हे आहे तुमचं एक्सॉर गेट. हे आहे तुमचं हाफ ॲडर, ज्यामध्ये एक्सॉर गेट वापरलेला आहे, अँड गेट वापरलेला आहे. एक्सॉरच्या अक्रॉस सम गेट आहे. सम, ज्यांना सम आणि कॅरीमध्ये कन्फ्युजन होतं त्यांनी लक्षात ठेवा की इथे ऑर गेट आहे, एक्स ऑर, आणि ऑर म्हणजे समशी रिलेटेड आहे, म्हणून एक्सॉरच्या पुढे सम घ्यायचं आणि इथे अँड गेटच्या पुढे कॅरी घ्यायचा. तुम्हाला ही डायग्रॅममध्ये हे करायची गरज नाही, हे असे 0 1 लिहून काढायची गरज नाही, यामुळे टाईम वेस्ट होतो. तुम्ही ते सिम्पली काय करू शकता, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्सॉर गेटमध्ये सेम इनपुट असेल तर 0 देतो, 0 असेल डिफरंट असेल तर 1 देतो. अँड गेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, कुठलाही एक जरी इनपुट जरी 0 आला तर आउटपुटला तुम्हाला 0च मिळणार आहे अँड गेटमध्ये. डायग्राम काढा, इथे बघून टेबल आपण कंप्लीट करू शकतो. कॅरीमध्ये काय असणार आहे, अँड गेट मल्टिप्लिकेशन असणार आहे, 0 मल्टिप्लाय बाय 0 0, इथे पण 0 मल्टिप्लाय बाय 1 0, 1 मल्टिप्लाय बाय 0 0 आणि 1 मल्टिप्लाय बाय 1 1. आता इथे एक्सॉर गेटमध्ये काय असणार आहे, बोथ सेम आहेत म्हणून 0, इथे डिफरंट आहेत म्हणून 1, डिफरंट आहेत म्हणून 1, बोथ सेम आहेत म्हणून 0. हा आहे तुमचा पूर्णपणे हाफ ॲडरचं सर्किट. हा आहे तुमचा ट्रूथ टेबल, हे आहे तुमचा लॉजिकल डायग्रॅम, हे आहे तुमचं पूर्णपणे हाफ ॲडर.